मागील 5 दिवसांपासून गौतम गायकवाड प्रकरण चांगलं चर्चेत आलं. 24 वर्षीय गौतम गायकवाड आपल्या काही मित्रांसह पुण्यातील सिंहगड फिरायला गेला होता. पण तो अचानक गायब झाला. तो कुठे गेला, त्याच्यासोबत काय घडलं याचा काहीच पत्ता लागत नव्हता. सिंहगडावरील तानाजी कड्याजवळ गौतमची एक चप्पल आढळून आली होती. त्यामुळे तो कड्यावरून खाली पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला. तो 5 दिवस बेपत्ता होता. यानंतर तो सिंहगडाजवळील एका दरीत जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या अंगात त्राण नव्हता. शरीरावर अनेक ठिकाणी जखमा देखील होत्या. सुरुवातीला त्याने त्याच्यावर असणाऱ्या कर्जामुळे अशा प्रकारे कड्यावरून बेपत्ता होण्याचा बनाव रचला असावा असा संशय व्यक्त केला गेला. याबाबत एका सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यामुळे हा सगळा बनाव असावा असा संशय गडद झाला. पण सिंहगडावर गौतम सोबत काय घडलं याची सगळी स्टोरी आता समोर आली. स्वतः गौतम याने त्याच्यासोबत नेमकं काय घडलं याची माहिती दिली. हैदराबादहून पुण्यात फिरायला आलेल्या गौतम गायकवाडने एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की मी मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेलो होतो. यावेळी लघुशंका आल्याने मी बाजूला गेलो तेव्हा तानाजी कड्याजवळ मला एका ठिकाणी कुत्रा अडकलेला दिसला. त्याला वाचवण्यासाठी मी खाली उतरलो, पण त्याचवेळी माझा पाय घसरला आणि मी दरीत पडलो. दरीचा कडा असल्याने मला वरती चढता आलं नाही. मी मदतीसाठी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला, पण सतत पाऊस सुरू असल्याने माझा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही असे गौतमने सांगितले. गौतम दरीत एका ठिकाणी थांबला आणि तिथेच त्याला झोप लागली. जाग आल्यावर त्याला काहीच दिसत नव्हतं. तो हळूहळू पुढे सरकत गेला. जवळपास 5 दिवस त्याला अन्न किंवा पाणी मिळाले नाही. अखेर 5 दिवसांनी त्याला काही माणसे दिसली. त्यांचा आवाज येत असल्याने तो स्वतःहून त्यांच्या दिशेने चालत गेला. पुढे 2 लोक त्याला दिसले. 5 दिवस दरीत अडकलेल्या गौतमची प्रकृती स्थिर असून सध्या त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरीत अडकलेला तरुण 5 दिवसांनी जिवंत बाहेर आल्याने त्याचा मित्र आणि कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. गौतम गायब होण्यापूर्वी घेतलेले फोटो आणि सापडल्यानंतर घेतलेल्या फोटोमध्ये एक मोठं अंतर होतं. ते म्हणजे केस आणि दाढी. सिंहगडावर फिरताना काढलेल्या फोटोमध्ये गौतमच्या डोक्यावर केस दिसत होती, मात्र सापडल्यानंतर काढलेल्या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावरची केस आणि दाढी काढलेली दिसत आहे. यावर गौतमने खुलासा केला, मला कधी झोप लागली तेव्हा मला काही दिसत नव्हतं. रात्रीच्या वेळी रातकिड्यांनी मला हैराण केलं. ती किडं माझ्या केसात आणि दाढीत शिकली आणि अंगात शिरली, त्यामुळे मला अंगाला खाज येत होती. माझ्या खिशात मी बॉक्स ओपन करण्यासाठी बारके ब्लेड आणि सिझर ठेवतो. माझ्या पर्समध्ये ते कायम असतंय. मी कैचीने हातात जशी केस येतील ती कापली, असं गौतम म्हणतो. दरम्यान माझ्या तोंडावर सगळं पावसाचं पाणी पडत होतं. मी ब्लेडनं दाढी काढली, त्यात लय किडं जात होती. माझ्याकडे मोबाईल काही नव्हतं. माझा मोबाईल मोठा होता, त्यामुळे मी तो मित्राच्या खिशात ठेवायला दिला होता, असं गौतम गायकवाडने सांगितलं. दरम्यान गेली 5 दिवस मला काहीच खायला मिळालं नाही, पाणी मिळालं नाही. जसं जसं पुढे जायला मिळत होतं तसं तसं मी पुढे जात होतो. 5 दिवसांनी मला समोर लांब काही माणसं दिसली, पण माझा आवाज त्यांना जात नव्हता. मला कोणतीच आशा शिल्लक राहिली नव्हती. मित्रांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला आवाजच आला नाही, असं म्हणत गौतमने आतबीती सांगितले आहे.